Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अच्छा, मला एक गोष्ट सांगा. आपण पाण्याशिवाय जगण्याचा विचार तरी करू शकतो का? नाही, बिलकुल नाही. कारण आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पाणी हेच जीवन आहे. पण कधी विचार केलाय का, की या जीवनापेक्षाही श्रेष्ठ, आपल्याला कायमचं समाधान, कधी न संपणारा आनंद देणारी अशी कोणती गोष्ट असू शकते? आपले महान संत कवी संत एकनाथ ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या अभंगातून देतात. ते म्हणतात की एक योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता हे कसं शक्य आहे? पाणी जे जीवन देतं त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ कसं असू शकतं? चला तर मग संत एकनाथांच्या या सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या अभंगात खोलवर उतरून हे रहस्य समजून घेऊया. चला तर, ज्यांनी ही अप्रतिम रचना केली आहे त्या महान व्यक्तिमत्वाची, संत एकनाथांची ओळख करून घेऊया. संत एकनाथांचा काळ होता 1533 ते 1599. ते फक्त एक कवी नव्हते, तर भागवत संप्रदायाचे एक महान संत होते. जरा विचार करा, 16व्या शतकात जेव्हा आपला समाज अनेक रूढी परंपरांमध्ये जखडलेला होता, तेव्हा संत एकनाथांनी आपल्या लेखणीतून, आपल्या कीर्तनांमधून संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी वैचारिक क्रांती घडून आणली. त्यांची एकनाथी भागवत असेल, रुक्मिणी स्वयंवर किंवा भावार्थ रामायण, हे ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचा अनमोल खजिना आहेत. पण त्यांची खरी महानता ही होती की त्यांनी सामान्य माणसाला कधीच दूर ठेवलं नाही. त्यांची अभंग, गवळणी, भारुडं ही एकदम सोप्या भाषेत सामान्य माणसाच्या कल्याणासाठी होती. आणि हीच तळमळ, हीच करुणा आपल्याला या अभंगातही दिसते, जिथे ते भौतिक सुखाच्या पलीकडे खरं सुख काय आहे हे आपल्याला अगदी सोप्या उदाहरणांमधून पटवून देतात. आता या अभंगाची सेंट्रल आयडिया काय आहे ते बघूया. संत एकनाथांनी इथे खूप इंटरेस्टिंग आणि विचार करायला लावणारी तुलना केली आहे. एका बाजूला आहे पाणी आणि दुसऱ्या बाजूला आहे योगी पुरुष. पाणी जे आपलं जीवन आहे, त्याच्यापेक्षा योगी पुरुष श्रेष्ठ कसा, हा प्रश्नच आपल्याला आश्चर्यचकित करतो, हो की नाही? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी संत एकनाथ अनेक सुंदर दृष्टांत म्हणजे एक्झाम्पल्स वापरतात. तर हा संपूर्ण अभंग म्हणजे एक प्रवास आहे, पाण्याने मिळणाऱ्या तात्पुरत्या समाधानापासून ते योगी पुरुषाकडून मिळणाऱ्या शाश्वत म्हणजे कायम टिकणाऱ्या आनंदापर्यंतचा. तर मग तयार आहात? चला, अभंगाच्या पहिल्या कडव्यापासूनच या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. या पहिल्या कडव्यात संत एकनाथ 3 अप्रतिम उदाहरणं देतात. ही तिन्ही उदाहरणं आपल्या आयुष्यातल्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे, अशक्य आहे. आणि या उदाहरणांमधूनच ते आपल्या आयुष्यात योगी पुरुषाचं स्थान किती महत्त्वाचं आहे याचा पाया रचतात. अभंगाची सुरुवात होते जेवी चंद्रकिरण चकोरांची. या जेवी या शब्दाचा अर्थ आहे ज्याप्रमाणे. संत एकनाथ म्हणतात, ज्याप्रमाणे चकोर नावाच्या पक्षासाठी चंद्राचे किरण हेच त्याचं जीवन असतं. मतलब जैसे चकोर पक्षी के लिए चांद की किरणें सिर्फ रोशनी नहीं होती, बल्कि उसकी पूरी जिंदगी होती है. इथे संत एकनाथ एक अतूट नातं, एक डीप कनेक्शन दाखवत आहेत. चकोराचं अस्तित्वच चंद्रकिरणांवर अवलंबून आहे. अगदी तसंच एका सामान्य माणसाचं जीवन, त्याची प्रगती ही योगी पुरुषाच्या मार्गदर्शनावर अवलंबून असते. बरं का, परीक्षेमध्ये या ओळीचा अर्थ स्पष्ट करा असा प्रश्न हमखास येऊ शकतो, तेव्हा चकोर आणि चंद्रकिरण यांच्या नात्याचा उल्लेख करून योगी पुरुषाशी त्याची तुलना करायची आहे. आता या ओळीतला एक महत्त्वाचा शब्द बघूया, चकोर. शब्द आहे चकोर. याचा मराठीत अर्थ आहे एक काल्पनिक पक्षी. अशी कल्पना आहे की तो फक्त चंद्रकिरणे पिऊनच जगतो. हिंदीमध्ये एक काल्पनिक पक्षी जो चांद की किरणे पीकर जीता है. अँड इन इंग्लिश इट्स अ मिथिकल बर्ड बिलीव्ड टू सर्वाइव्ह बाय ड्रिंकिंग मूनबीम्स. या उदाहरणातून संत एकनाथ टोटल डिपेंडन्स म्हणजे संपूर्ण समर्पणाची भावना व्यक्त करत आहेत. जसा चकोर चंद्रकिरणांशिवाय जगूच शकत नाही, तसाच एक सामान्य माणूस योगी पुरुषाच्या ज्ञानाशिवाय, त्याच्या शीतल मार्गदर्शनाशिवाय आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. पुढचं उदाहरण तर खूपच प्रेमळ आहे, वात्सल्याने भरलेलं आहे. पांखोवा जेवी पिल्यांसी. ज्याप्रमाणे एका आईचे पंख तिच्या लहान पिलांसाठी फक्त पंख नसतात, तर ते एक सुरक्षित घर असतं, एक उबदार आसरा असतो. जैसे एक माँ अपने पंखों के नीचे अपने बच्चों को हर खतरे से बचाती है, उन्हें गर्मी देती है, बिल्कुल वैसी ही ममता और सुरक्षा एक योगी अपने भक्तांना देतो. आईच्या पंखांखाली पिलांना जशी ऊब आणि सुरक्षितता वाटते, तशीच माया आणि आधार योगी पुरुषाच्या सहवासात मिळतो. इथे संरक्षण आणि वात्सल्य म्हणजे प्रोटेक्शन अँड मदरली लव्ह हा भाव आहे. यातला महत्त्वाचा शब्द आहे पांखोवा. शब्द आहे पांखोवा. याचा सोपा मराठी अर्थ आहे पक्षाचे पंख, किंवा जास्त चांगल्या प्रकारे सांगायचं तर पिलांसाठी आईच्या पंखांचा आसरा. हिंदीमध्ये म्हणू शकतो पंख या माका सहारा. इन इंग्लिश इट मीन्स विंग्स और शेल्टर.
लक्षात घ्या, हा शब्द फक्त पंख नाहीये, तर तो जीवन देणारा आधार, प्रोटेक्शन आणि निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक आहे. आणि आता तिसरं उदाहरण जे सगळ्यात डायरेक्ट आणि पॉवरफुल आहे. जीवन जैसे का जीवांसेस. याचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे सर्व सजीवांसाठी, सगळ्या प्राणीमात्रांसाठी पाणी हे जीवन आहे. जिस तरह इस धरती पर हर जीवित प्राणी के लिए जल ही जीवन का आधार है, जिसके बिना कोई जी नहीं सकता. इथे संत एकनाथ थेट जीवनाच्या मूळ स्रोताशी, द व्हेरी सोर्स ऑफ लाईफ, संबंध जोडत आहेत. यातून त्यांना हेच सांगायचं आहे की योगी पुरुषाचं महत्त्व हे पाण्याइतकंच फंडामेंटल आणि गरजेचं आहे. हे उदाहरण या कवितेचा केंद्रबिंदू म्हणजे सेंट्रल पॉइंट आहे. इथे जीवन या शब्दाचा एक खास अर्थ आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. शब्द आहे जीवन. या कवितेच्या संदर्भात याचा मराठी अर्थ आहे पाणी, हिंदीमध्ये जल या पाणी, इन इंग्लिश वॉटर. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण या कवितेतील संपूर्ण तुलना याच शब्दावर उभी आहे. आणि या कडव्याची शेवटची ओळ या तिन्ही उदाहरणांना एकत्र आणून योगी पुरुषाशी जोडते. तेवी सर्वांसी मृदुत्व. तेवी म्हणजे त्याप्रमाणे. संत एकनाथ म्हणतात, ज्याप्रमाणे चकोरासाठी चंद्रकिरण, पिलांसाठी पंख आणि सजीवांसाठी पाणी हे जीवनदायी आहे, त्याप्रमाणे योगी पुरुषाचं मृदुत्व सर्वांसाठी तितकंच आवश्यक आणि जीवनदायी आहे. इथे मृदुत्व म्हणजे फक्त सॉफ्ट नेचर नाही, तर ती एक समभावाची, समानतेची भावना आहे. योगी पुरुष सर्वांशी समान प्रेमळ आणि दयाळूपणे वागतो. त्याचा स्वभावच सर्वांना आधार देणारा असतो. तर शब्द आहे मृदुत्व. मराठीत अर्थ आहे कोमलता, प्रेमळपणा. हिंदीमध्ये कोमलता या नम्रता. इन इंग्लिश जेंटलनेस और सॉफ्टनेस. ओके, तर पहिल्या कडव्यात संत एकनाथांनी हे सिद्ध केलं की योगी पुरुषाचं महत्त्व पाण्याइतकं आहे. पण आता खरी मजा आहे. आता ते एक पाऊल पुढे जातात. ते आता थेट पाणी आणि योगी पुरुष यांच्यातले फरक दाखवून देतात आणि ठामपणे सांगतात की योगी पाण्यापेक्षा श्रेष्ठ का आहे. सो लेट्स फाइंड आउट वाय. हा या अभंगाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चला, आता पाणी आणि योगी यांच्यातला फरक आपण एका तक्त्याच्या मदतीने समजून घेऊया. आपण एक एक मुद्दा घेऊन त्यांची तुलना करू आणि समजून घेऊ की संत एकनाथ योगी पुरुषाला श्रेष्ठ का म्हणत आहेत. पहिला मुद्दा आहे स्वच्छतेबद्दल. पाणी पण स्वच्छता करतं आणि योगी पुरुष पण. पण या दोन्ही स्वच्छतेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो काय आहे बघूया. संत एकनाथ म्हणतात, जळ वरीवरी क्षाळी मळ, योगी सबाह्य करी निर्मळ. जळ म्हणजे पाणी. पाणी आपल्या शरीरावरचा, कपड्यांवरचा, वरीवरी म्हणजे वरवरचा, सुपरफिशियल. मळ क्षाळी म्हणजे धुवून काढतं. इट क्लीन्सस एक्सटर्नली. पण योगी पुरुषाचं काम याच्या खूप पुढे आहे. तो सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून आपलं मन आणि शरीर दोन्ही बाजूंनी आपल्याला निर्मळ म्हणजेच पूर्णपणे शुद्ध करतो. मतलब वो हमारे मन का मैल भी साफ कर देता है, जैसे काम, क्रोध, लोभ, मोह. यातले महत्त्वाचे शब्द आहेत वरीवरी म्हणजे वरवर, सुपरफिशियली. क्षाळी म्हणजे धुतो, वॉशेस. मळ म्हणजे घाण, डर्ट. सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून, इंटर्नली अँड एक्सटर्नली. आणि निर्मळ म्हणजे शुद्ध, प्युअर. परीक्षित प्रश्न येऊ शकतो की पाणी आणि योगी यांच्या स्वच्छ करण्याच्या पद्धतीत काय फरक आहे. तर उत्तर सोपं आहे. पाण्याची स्वच्छता बाह्य आहे, तर योगी पुरुषाची स्वच्छता आंतरिक आणि संपूर्ण आहे. आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक, इतका महत्त्वाचा की हेच आपल्या अभंगाचं नाव आहे. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्वकाळ सुखदाता. उदक म्हणजे पाणी. आपल्याला खूप तहान लागलेली असताना पाणी प्यायल्यावर जे सुख मिळतं ते जबरदस्त असतं, हो ना. पण ते सुख किती वेळ टिकतं? फक्त काही वेळापुरतं. एक वेळ. दॅट सॅटिस्फॅक्शन इज टेम्पररी. पण योगी पुरुष हा सर्वकाळ सुखदाता आहे. सर्वकाळ म्हणजे नेहमी, प्रत्येक क्षणी, ऑलवेज. त्याची शिकवण, त्याचं मार्गदर्शन आपल्याला कायमस्वरूपी, चिरंतन आनंद देतं. इट गिव्ज इटर्नल हॅपीनेस. ही ओळ अजिबात विसरायची नाही, कारण याच ओळीवर कवितेच्या शीर्षकाची यथार्थता पटवून द्या हा प्रश्न हमखास येतो. चला, आता आपण या तुलनेच्या अजून खोल स्तरावर जाऊया. इथे संत एकनाथ फक्त सुख मिळतं की नाही हे सांगत नाहीत, तर त्या सुखाच्या क्वालिटीमध्ये, त्याच्या प्रकारात काय फरक आहे हे खूप प्रभावीपणे स्पष्ट करतात. या ओळी म्हणजे या अभंगाचा आत्मा आहेत. संत एकनाथ विचारतात, उदकाचे सुख ते किती, स्ववेची क्षणे तृषिते होती. म्हणजे पाण्याने मिळणारं सुख ते कितीसं असतं. स्ववेची म्हणजे लगेचच, इमिडिएटली. काही क्षणातच तृषिते होती म्हणजे पुन्हा तहान लागते. द सॅटिस्फॅक्शन इज मोमेंटरी. या उलट योगियादे स्वानंद तृप्ती.
योगी पुरुष आपल्याला स्वानंद तृप्ती देतो. हा शब्द खूप महत्वाचा आहे. स्व म्हणजे स्वतःचा, आनंद म्हणजे ब्लेस आणि तृप्ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन. याचा अर्थ आहे आत्मिक आनंदाने मिळणारी कधीही न संपणारी तृप्ती. ये वो खुशी है जो बाहर की किसी चीज पर निर्भर नहीं करती, ये अंदर से आती है. दिस इज सेल्फ ब्लेस. यातले शब्द तृषिते म्हणजे तहानलेला, थर्स्टी, आणि स्वानंद तृप्ती म्हणजे आत्मिक सुखाची अनुभूती, द ब्लेस ऑफ वन्स ओन सेल्फ. आणि या स्वानंद तृप्तीबद्दल संत एकनाथ एक खूप खोल फिलॉसॉफिकल गोष्ट सांगतात. सुखासी विकृतीपय नाही, म्हणजे योगी पुरुषाकडून मिळणाऱ्या या आत्मिक आनंदात कोणतीही विकृती नसते. विकृती म्हणजे काय? दोष, बिघाड किंवा बदल. जगातली बाकीची सुखं कशी असतात? आज आहेत, उद्या नाहीत, ती बदलतात. आज जी गोष्ट सुख देते तीच उद्या दुःखाचं कारण बनू शकते. पण योगी पुरुषाने दिलेला आनंद हा शाश्वत, शुद्ध आणि परफेक्ट असतो. तो कधीच बदलत नाही, खराब होत नाही. उसमें कोई बदलाव या खराबी नहीं आती. इथे विकृती ह्या शब्दाचा अर्थ आहे दोष, बिघाड. इन हिंदी विकार और दोष. इन इंग्लिश इट मीन्स करप्शन और डिस्टॉर्शन. हाच योगी आणि पाण्याने दिलेल्या सुखातील सर्वात मोठा फंडामेंटल फरक आहे. आता गोडव्याबद्दलचा शेवटचा फरक बघूया. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता. पाण्याची जी गोडी आहे, जी मधुरता आहे, ती फक्त रसनेसीची म्हणजे आपल्या जिभेलाच कळते. पानी की मिठास का अनुभव सिर्फ हमारी जीभ कर सकती है. इट्स लिमिटेड टू जस्ट वन सेन्स ऑर्गन. पण योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. योगी पुरुषाचा गोडवा म्हणजे काय? त्याची प्रेमळ शिकवण, त्याचे विचार. हा गोडवा आपल्या सर्वेंद्रियांना म्हणजे सर्व इंद्रियांना शांत करतो, समाधान देतो. त्याची वाणी ऐकून कान तृप्त होतात, त्याचं दर्शन घेऊन डोळे तृप्त होतात, त्याच्या विचारांनी मन शांत होतं. म्हणजेच पाण्याची गोडी शारीरिक आहे, तर योगी पुरुषाचा गोडवा हा आत्मिक आणि मानसिक आहे, जो आपल्या संपूर्ण अस्तित्वाला शांती देतो. महत्वाचे शब्द: मधुरता म्हणजे गोडवा, स्वीटनेस. रसनेसीची म्हणजे फक्त जिभेलाच, ओनली फॉर द टंग. निवविता म्हणजे शांत करतो किंवा संतुष्ट करतो, सॅटिस्फाईज. आणि सर्वेंद्रिया म्हणजे सर्व इंद्रिय, ऑल सेन्सेस. आता अभंगाच्या शेवटच्या भागात संत एकनाथ आपल्याला सांगतायत की असा योगी पुरुष या पृथ्वीवर जन्म का घेतो? व्हॉट इज हिज पर्पज? त्याचं या जगात येण्याचं कारण काय आहे? आणि हे सांगण्यासाठी ते पुन्हा एकदा निसर्गातलं पावसाच्या चक्राचं एक सुंदर रूपक वापरतात. संत एकनाथ म्हणतात, मेघमुखे अधोपतन उदकाचे देखोनी जाण. मेघमुखे म्हणजे ढगांच्या मुखातून. पाणी ढगांमधून अधोपतन पावतं म्हणजे खाली जमिनीवर येतं. द वॉटर डिसेंड्स फ्रॉम द क्लाउड्स. आणि या पाण्यामुळे काय होतं? अधोपाते निविती जन अन्नदान सकळांसी. पाणी खाली आल्यामुळे जननिवती म्हणजे लोकांना शांती मिळते, थंडावा मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना अन्नधान्य मिळतं, जीवन मिळतं. पाणी के नीचे आने से सबको अन्न मिळता है और जीवन चलता है. इथे मेघमुखे म्हणजे ढगांच्या मुखातून, फ्रॉम द माउथ ऑफ अ क्लाउड. आणि अधोपतन म्हणजे खाली येणे, डिसेंट. आता या उदाहरणाला योगी पुरुषाशी कसं जोडलंय ते बघा. तैसे योगियासी खालूत येणे, जे इहलोकी जन्म पावणे. तैसे म्हणजे त्याप्रमाणेच. जसा पाऊस लोकांच्या भल्यासाठी निस्वार्थपणे खाली येतो, त्याचप्रमाणे योगी पुरुषसुद्धा या इहलोकीन म्हणजे या जगात लोकांचं भलं करण्यासाठी जन्म घेतो. वो भी इस दुनिया में लोगों का कल्याण करने के लिए ही जन्म लेता है. आणि तो काय करतो? जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. तो लोकांना आपल्या श्रवण कीर्तने म्हणजे प्रवचन आणि कीर्तनाने शांती देतो आणि आपल्या निजज्ञानाने म्हणजे आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतो, त्यांना या संसारातून मुक्त करतो. म्हणजे जसा पाऊस निस्वार्थपणे पृथ्वीवर येऊन सर्वांचं भलं करतो, तसाच योगी पुरुषही निस्वार्थपणे या जगात जन्म घेऊन लोकांचा उद्धार करतो. दोघांचाही उद्देश एकच, परोपकार. महत्वाचे शब्द: इहलोकी म्हणजे या जगात, इन दिस वर्ल्ड. निजज्ञाने म्हणजे आत्मज्ञानाने, विथ सेल्फ नॉलेज. आणि उद्धरी म्हणजे उद्धार करतो, अपलिफ्ट्स और लिबरेट्स. तर मित्रांनो, हा होता संत एकनाथांचा अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण अभंग. आपण प्रत्येक ओळीचा अर्थ, त्यामागची भावना आणि संत एकनाथांचा संदेश समजून घेतला. आता आपण या संपूर्ण अभंगाचा सार काय आहे ते बघूया आणि परीक्षेच्या दृष्टीने कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत यावर लक्ष देऊया. हे तुम्हाला चांगले गुण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल. तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा सेंट्रल आयडिया काय आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर संत एकनाथ आपल्याला हे पटवून देतात की योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. का? कारण पाण्याने मिळणारं सुख हे भौतिक, बाह्य आणि क्षणिक म्हणजे टेम्पररी असतं.
तर योगी पुरुषाकडून मिळणारं सुख हे आत्मिक, आंतरिक आणि चिरंतन म्हणजे परमनंट असतं. आणि म्हणूनच सामान्य माणसांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना खरं आत्मज्ञान देण्यासाठी योगी पुरुषा जगात जन्म घेतो. अगदी त्या पावसासारखा जो धरतीची तहान भागवण्यासाठी खाली येतो. हे 4 मुद्दे या अभंगाचा आत्मा आहेत. आता परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघूया आणि उत्तरं कशी लिहायची याची तयारी करूया. पहिला प्रश्न, योगी सर्व काळ सुखदाता या शीर्षकाची यथार्थता पटवून द्या. याचं उत्तर लिहिताना पाण्याने मिळणारं सुख हे एक वेळ असतं आणि योगी पुरुषाचं सुख सर्व काळ असतं हे स्वच्छतेच्या, सुखाच्या आणि गोडव्याच्या मुद्द्यांवरून सिद्ध करायचं. दुसरा प्रश्न, योगी पुरुष आणि पाण्याची तुलना करा. यासाठी आपण जो कंपॅरिझन टेबल पाहिला त्यातील सर्व मुद्दे, बाह्य स्वच्छता विरुद्ध आंतरिक शुद्धी, क्षणिक सुख विरुद्ध शाश्वत आनंद, हे सगळे सविस्तर लिहायचे. तिसरा प्रश्न, सुखासी विकृती पै नाही या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. यात तुम्हाला भौतिक सुख कसं बदलतं आणि योगी पुरुषाने दिलेला आत्मानंद कसा शुद्ध आणि न बदलणारा असतो हे स्पष्ट करायचं आहे. आणि चौथा प्रश्न, योगी पुरुषाच्या इहलौकी येण्याच्या कार्याबद्दल लिहा. यासाठी अभंगाच्या शेवटच्या कडव्याचा आधार घ्यायचा, ज्यात पावसाचं रूपक वापरून योगी पुरुषाच्या परोपकारी कार्याबद्दल सांगितलं आहे. चला तर आता एक पटकन रॅपिड फायर रिव्हिजन करूया. मी शब्द सांगणार आणि आपण त्याचा अर्थ आठवूया. चकोर, काल्पनिक पक्षी. पांखवा, पंखांचा आसरा. जीवन, पाणी. मृदुत्व, कोमलता. जळ, उदक, पाणी. वरीवरी, वरवर. क्षाळी, धुतो. मळ, घाण. सबाह्य, आतून बाहेरून. निर्मळ, शुद्ध. सर्वकाळ, नेहमी. स्वेंची, लगेचच. तृषिते, तहानलेला. स्वानंद तृप्ती, आत्मिक सुख. विकृती, दोष किंवा बदल. रसनेसीची, फक्त जिभेला. निविविता, शांत करतो. इहलोकी, या जगात. छान. तर मित्रांनो, हा अभंग केवळ एक कविता नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. तो आपल्याला तात्पुरत्या आनंदाच्या पलीकडे जाऊन शाश्वत आनंदाचा शोध घेण्यासाठी प्रेरित करतो. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. मला खात्री आहे की तुम्हाला हा अभंग आणि त्याचा खोल अर्थ आता खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. अशाच सोप्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओच्या सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.